नमस्कार मित्रांनो. चितेची आग शांत होण्यापूर्वीच सत्तेचा खेळ. दादांना राष्ट्रवादीच्या विलीनीकरण हवं होतं, पण त्या नेत्यांनी निधनानंतर डाव उलटला. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्राचे राजकारण सध्या एका अत्यंत संवेदनशील आणि वादळी वळणावर आहे. अजित पवार यांच्या निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच सुनेत्रा पवार यांचा झालेला शपथविधी राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडून गेला आहे. शिवसेनेचे मुख्यपत्र असलेले सामना या आलेखातून या संपूर्ण घडामोडीवर अत्यंत कडक शब्द तारेचे ओढण्यात आले असून यामागे भाजपाचा शत अजेंडा असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. अग्रलेखातील सर्वात महत्वाचा खुलासा म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची प्रक्रिया आहे. अजित पवार यांना शरद पवारांविषयी असलेल्या आदरामुळे दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या हालचाली सुरू होत्या. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर यावर शिक्कामोर्तब होणार होते, पण नियतीने डाव उलटा फिरवला आणि अजित पवार निघून गेले. आता हे विलीनीकरण रोखण्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपचे सर्वोच्च नेतृत्व यांचा स्वार्थ असल्याचा आरोप आलेखातून करण्यात आला. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणे हा कर्तव्याचा भाग नसून राजकीय सोयीचा भाग असल्याचा सामनाने म्हटलं आहे. अजित पवारांनंतर पक्षात निर्माण झालेली पोकळी आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यातील अंतर्गत वाद मिटवण्यासाठी सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्रीपद दिलं. मात्र या सत्तेच्या नौकलाला देवेंद्र फडणवीस यांचे इंधन असून त्यांचा रिमोटही त्यांच्याच हातात आहे असा टोलाही लावण्यात आला आहे. अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबातील आणि पर्यायाने राज्याच्या राजकारणातील गुंता अधिक वाढला आहे. हा गुंता सुटू नयेत यातच अनेकांचं राजकीय हितसंबंध दडलेला आहे. सुनेत्रा पवार यांनी जर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले तर पक्षात त्यांच्या घराकडूनच पटेल, तटकरे, भुजबळ विरोधाचा सामना करावा लागेल असा इशाराही या आलेखातून देण्यात आला आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.